आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सेलू पंचायत समिती येथे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी माननीय श्री शिवराज केंद्रे साहेब यांनी दिनांक 16/5/2024 रोजी पंचायत समिती सेलू येथे त्यांनी पदभार स्वीकारला। यावेळी सेलू पंचायत समिती सर्व कर्मचारी यांच्या वतीने तसेच ग्रामसेवक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच सेलूतील सामाजिक राजकीय पुढारी तसेच सरपंच उपसरपंच व विविध संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे। यावेळी प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी माननीय श्री शिंदे साहेब, खरात साहेब, माथकर, उमरीकर, बुक्तर, पोद्दार, बोराडे, बापू चांदसकर, खरावणे, राठोड, वाघमारे, भिसेनाना, गाडेकर, धापसे, लोखंडे, आंबोरे मॅडम, किल्लारे मॅडम यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय गट विकास अधिकारी श्री शिवराज केंद्रे सर यांचा मोठ्या उत्साहात जाहीर सत्कार करण्यात आला आहे। परभणी शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आनंदनगर झोपडपट्टी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। याबाबतचे पत्र रेल्वे प्रबंधक नांदेड यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिनांक 12/4/2024 रोजी काढले आहेत। जिल्हाधिकारी परभणी यांनी दिनांक 2/5/2024 रोजी आयुक्त मनपा परभणी यांना पाठवून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे। ही कारवाई झाली तर 100-125 वर्षापासून वास्तव्य करणारे आनंदनगर येथील रहिवासी बेघर होणार आहेत। मजूरदार वर्गाला शासनाने वाऱ्यावर सोडू नये, त्यांचे पुनर्वसन करावे यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। अतिक्रमण नसून ही आनंदनगर वसाहत ही 200 वर्षापूर्वीची वसाहत आहे। तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना हेच निवेदन देऊन इच्छितो, त्यांना सांगू शकतो की बाबा हे वसाहत नाही तर हे घरं आहेत, सर्वसामान्य लोक राहणार आहेत तिथं। त्यामुळे आम्ही उद्या सकाळी 11 वाजता पूर्ण आनंदनगर वासी आहे, आमचे मित्र गणपती भिसे साहेब, गवारे साहेब, काकनाळे साहेब सर्व मिळून आम्ही उद्या पुन्हा आनंदनगर वासी आहे। उद्या आम्ही सकाळी 11 वाजता लाक्षणिक उपोषण करून धरणे आंदोलन देऊन आम्ही कलेक्टरला उद्या एक निवेदन देणार आहोत की आमच्यापाशी आमच्या जागेचे पुरावे काय आहेत। आम्ही 200 वर्षापासून इथं राहतो, आमची जमिनी गेलेल्या आहेत विद्यापीठामध्ये, ही जमिनीची आमच्यापाशी कागदपत्र आहेत, आमच्यापाशी महानगरपालिकेची घरपट्टी आहे, आमच्यापाशी लाईट विभागाची लाईट बिल आहे। हे सर्व आम्ही पुरावे देऊन उद्या कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत की भाई तुम्ही आमचा विचार करून तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते नंतर त्यांनी निर्णय घ्यावा। तसं प्रशासन आम्हाला नेहमी सहकार्य करत, आम्ही प्रशासनाला सहकार्य करत राहतो। तर बघू आता ह्या लढ्यामध्ये काय काय होतंय। मार्गदर्शन आमचे गणपती भिसे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढा चालू आहे। हे लढा शेवटपर्यंत आम्ही लढू, आनंदनगरवासियांना वाऱ्यावर सोडून देणार नाही एवढे सांगून एवढी गवाही देतो। जय हिंद। धरणे आंदोलनासाठी आज कलेक्टर साहेबांना पण निवेदन देणार आहोत, SP साहेबांना पण देणार आहोत आणि पूर्ण आमच्या आनंदनगरमधल्या महिला, जेंट्स, युवक, पूर्ण मित्रमंडळ, खोबे पाटील मित्रमंडळ सगळे एकत्र येऊन आम्ही आमच्या घर बचाव आणि ह्या गल्लीमध्ये जे सलम एरिया जे आहे आज 150 वर्षापासून ह्या ठिकाणी स्थायिक झालेला आहे, त्या लोकांवर कोणता अन्याय होऊ नये आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्यावर काही अन्याय होऊ देणार नाहीत। कलेक्टर साहेब आज मीटिंग झाली, त्यांचं पण आमच्याबद्दल सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत आहे, कमिशनर मॅडमचं पण आमच्याबद्दल पॉझिटिव्ह मत आहे। असंच त्यांचं राहो, आम्ही सर्व एकत्र उद्याच्या धरणे आंदोलनासाठी एकत्र येणार आहोत आणि आमच्या मागण्या त्यांनी मान्य करावं हीच आमची नम्र विनंती कलेक्टर साहेबांना आहे। हे जे काय आपल्या गल्लीमध्ये सध्या जे भीतीचं वातावरण आहे, तर आता जसं ताईनं सांगितलं, शामरावनं सांगितलेलं की घाबरण्याचं वगैरे काहीच कारण नाही, फक्त आपण कसं की आपण असं झोपेत असू नये यासाठी हे आपले प्रयत्न चालू आहेत। आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। काल आम्ही ही माहिती घेऊन तिकडं समाज मंदिराची तिकडं लोकांना भेटू लागलो, तर आमच्या अंगावर असे 2-3 असे कुत्रे आले आमच्या अंगावर। आम्ही विचार केला, त्याच्या नावाचं रेशन कार्ड नाही, त्याच्या नावाची घरपट्टी नाही, त्याच्या नावाचं लाईट बिल नाही, तरी तो आमच्या अंगावर येतो का, तर तो त्या जागेचा तो हकदार समजतो स्वतःला। अरे आम्ही तर माणसं आहोत, इथं आमची 2री, 3री, 4थी पिढी आमची या ठिकाणी चालू आहे आणि मग जर प्राण्याला वाटतं की ही जागा मी सोडणार नाही, तो आपल्या अंगावर चवताळून येतो। आम्ही तर माणसं आहोत, आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला कायदा कानून कळतो। आज महापालिकेची जर बॉडी असते तर कदाचित आपल्याला एवढं काही संघर्ष करण्याची गरज पडली नसती। म्हणजे आपण 1000 माणसं जे करणार आहोत हे माणसं तिथं बसल्या बसल्या त्या ठिकाणी करू शकले असते, परंतु आता इथं 2 वर्षापासून मागच्या प्रशासक राज सुरू असल्यामुळे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपल्या या ठिकाणी वापरता येत नाहीत आणि म्हणून आपले अधिकार आपण आता प्रशासनाच्या समोर जाऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती आपल्याला प्रशासनासमोर ध्यानात आणून द्या।
सूफी संत हजरत अखुंद शाहबाबा यांच्या यात्रेनिमित्त मोफत अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. शहरात असलेल्या हजरत अखुंद शाहबाबा उर्फ खोलम्या बाबा यांच्या यात्रेस सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सुरुवात झाली. शहरातील वसमत रोड परिसरातील मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमी येथे असणारे सूफी संत हजरत अखुंद शाहबाबा यांची दर्गा आहे. संपूर्ण जिल्ह्यातून तसे राज्यभरातून यात्रेनिमित्त भाविक भक्त येत असतात. असेच अनेक वर्षापासून या दर्गाला सेवा देणारे भाविक दादा परदेशी या यात्रेनिमित्त मोफत अन्नदान करत होते. त्यांचीच मागील 40 वर्षाची परंपरा पुढे चालू ठेवत त्यांच्या कन्या रेणुका गुप्ता परदेशी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने यांनी याही वर्षी भव्य अन्नदान भाविक भक्तांसाठी 16 मे रोजी आयोजित केले होते. त्यांच्या परिवाराच्या वतीने या निमित्ताने मोफत पाणी वाटप आणि समाज उपयोगी उपक्रम देखील या निमित्ताने राबविले जातात. 16 मे रोजी या उर्साला सुरुवात झाली असून सलग 3 दिवस चालणाऱ्या उर्सात उर्स कमिटीच्या वतीने भाविक भक्तांसाठी संदल, कव्वाली तसे विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. दादा परदेसी की लड़की हूँ मैं और यहाँ पे 40 साल से हम लोग ये हर प्रोग्राम करते हैं संदल का. तो संदल में सुबह से हम लोग चादर चढ़ा के पप्पा के जो भी साथ में जाने वाले हैं दोस्त हैं वो सब लोग आकर के चादर चढ़ाते हैं और लंगर शुरू करते हैं. हर आदमी एक ही टेंट के नीचे बैठ के खाना खाता है, अमीर हो या गरीब हो. और यहाँ पे अन्न प्रसाद सब लोग पाते हैं. क्या है, कुछ अनुभव आया है क्या आपको? यहाँ पे कोई खाली झोली नहीं जाता. मेरा तो बहुत ज़्यादा यहाँ पे अकीदा है, शुरू से भी है. मैं कभी खाली नहीं गई यहाँ पे और कोई भी खाली नहीं जाता यहाँ से. और कोई खाली जाता होगा तो नीचे बोलो. ऐसा लगता है आपको कि गवर्नमेंट की तरफ से और सुविधा यहाँ पे होना अच्छी तरीके से होना? हाँ, हर चीज़ की फैसिलिटीज यहाँ पे होनी चाहिए. बहुत लोगों ने यहाँ पे आके मेरे साथ में आधार लगाना चाहिए. बहुत लोगों ने इंडिविजुअली भी यहाँ पे आके काम करना चाहिए, ऐसा मुझे लगता है गवर्नमेंट की तरफ से.